Hello friends, I'm your teacher Sunil Vaisal. I welcome you in today's lecture of Business Economics first year Commerce, first year BCom. Friends, since 3-4 lecture we are discussing about economics and business economics. First we studied what is economics. Then we came to know economics is a social science which study economic aspect or economic behavior of a person. After that we have seen some definitions and how the definition change as per the times. Then we studied business economics definition and things, introduction of business economics. Today we will talk about the nature of business economics, की व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय किंवा त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. We studied in definition what is a business economics. Business economics is nothing but the integration of business, means it is the integration of economic theory and the application of this theory to solve the business problem. की व्यवसाय करत असताना, उद्योग करत असताना जेव्हा बिझनेस मध्ये एखादा निर्णय घ्यायचा असतो आणि ते निर्णय घेताना जे काही प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांची नेमकं सोडवणूक कशी करायची त्या संबंधीचा अभ्यास या बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये त्या ठिकाणी केला जातो, हे आपण बघितलेलं आहे. टुडे वी विल डिस्कस द नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. द फर्स्ट नेचर, इट इज अ स्टडी ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस. की बिझनेस इकॉनॉमिक्स नेमकं कशाचा अभ्यास करतो, तर बिझनेस इकॉनॉमिक्स हे बिझनेस एंटरप्राइजचा अभ्यास करतो. मग बिझनेस एंटरप्राइज म्हणजे नेमकं काय, तर बिझनेस एंटरप्राइज मीन्स एनी कॉर्पोरेशन म्हणजे एखादी कंपनी किंवा एनी पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था किंवा सोल प्रोप्रायटर म्हणजे एकल व्यापारी किंवा एकच व्यापारी किंवा जॉइंट व्हेंचर म्हणजे संयुक्त उपक्रम ज्याला आपण म्हणतो, किंवा अदर प्रायव्हेट एंटिटी ऑर्गनाइज्ड टू प्रोव्हाइड गुड्स और सर्व्हिसेस फॉर अ प्रॉफिट. की व्हॉट इज बिझनेस इकॉनॉमिक्स? द बिझनेस इकॉनॉमिक्स स्टडीड द एनी corporation, any sole trader or any sole proprietorship or partnership firm which is organized to provide goods and services to enjoy a profit. Mostly it is often associated with the entrepreneurial venture people who have success. की जे एंटरप्रेन्युअल लोक आहेत त्यांच्या संदर्भाने, की ज्या माणसाने नव्याने कंपनी सुरू केली आहे, नव्याने उद्योग सुरू केला आहे किंवा नव्याने भागीदारी सुरू केली आहे किंवा नव्याने सोल ट्रेडर टाइप मध्ये बिझनेस सुरू केला आहे, त्या संदर्भातला अभ्यास या ठिकाणी बिझनेस इकॉनॉमिक्स करतं. सो फर्स्ट थिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स स्टडी बिझनेस एंटरप्राइजेस. ओके. आफ्टर दैट सेकंड नेचर, बिझनेस इकॉनॉमिक्स क्लोज टू माइक्रो इकॉनॉमिक्स. We studied that economics divided into two parts. One is microeconomics and another is macroeconomics. की ज्याला आम्ही सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समष्टी अर्थशास्त्र असं म्हणतो. तर मायक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भानं बिझनेस इकॉनॉमिक्स हे जवळ जाणार आहे. इट इज क्लोज टू मायक्रो इकॉनॉमिक्स. व्हाय? बिकॉज फाइंडिंग सोल्युशन्स फॉर डिफरंट बिझनेस डिसिजन प्रॉब्लेम ऑफ पर्टिक्युलर फर्म. कारण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता फक्त अर्थव्यवस्थेमधले जे काही विशिष्ट घटक आहेत, जसे की पर्टिक्युलर फर्म म्हणजे एकच संस्था, उद्योग संस्था किंवा एकच उद्योग किंवा एकच ग्राहक किंवा एकाच वस्तूची किंमत किंवा एकाच वस्तूची मागणी किंवा एकाच वस्तूचा पुरवठा, या संदर्भाने मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास केला जातो. सो त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की बिझनेस इकॉनॉमिक्स इज क्लोज टू मायक्रो इकॉनॉमिक्स. व्हाय? बिकॉज मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडीड पर्टिक्युलर things. Okay. The third is business economics is art and science. We can say it is an art. We can also say business economics is a science. First, try to understand what is art. Art means for doing anything we need a skill. जेव्हा आपणाला एखादी गोष्ट करायची असते, एखादी कृती करायची असते,
त्यावेळेस जेव्हा आपल्याला स्किल म्हणजे कौशल्य लागतं त्यावेळेस त्या कृतीला आपण आर्ट असं म्हणतो. चित्रकला एक कौशल्य आहे, शिकवणं एक कौशल्य आहे, गाणं म्हणणं एक कौशल्य आहे, राईट? किंवा रंगकाम करणं, नक्षीकाम करणं, मूर्तिकाम करणं कौशल्य आहे. आणि जेव्हा एखादं कौशल्यावर आधारित कृती असते त्याला आपण कला असं म्हणतो. तो अर्थशास्त्रामध्ये, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये, बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या कौशल्यांचा वापर हा निर्णय प्रक्रियेमध्ये केला जातो, म्हणून त्याला आर्ट सुद्धा म्हणतात. देन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सायन्स. व्हाय? कारण सायन्सची डेफिनेशन आपण बघितली तर आपण असं म्हणतो की सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. विज्ञान काय आहे? तर ज्ञानाची पद्धतशीरपणे केलेली मांडणी जेव्हा असते तर आपण विज्ञान असं म्हणतो. आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये ज्ञानाची त्या संदर्भातल्या ज्या काही सिद्धांत असतील, थिअरीज असतील, अझम्पशन्स असतील, नियम असतील, त्याची पद्धतशीरपणे एक विश्लेषण केलेलं आहे, पद्धतशीरपणे मांडणी केली आहे. आणि म्हणून वी कॅन से बिझनेस इकॉनॉमिक्स इज अन सायन्स, राईट? म्हणून बिझनेस इकॉनॉमिक्स हे काय आहे? आर्ट सुद्धा आहे, सायन्स सुद्धा आहे, कला आहे आणि शास्त्र सुद्धा आहे. पुढचं जे काही त्याचं नेचर आहे, प्रिस्क्रिप्टिव्ह ऍक्शन. Business economics suggests a course of action from the available alternative. We have seen business economics is associated with the solution of business problems. व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स व्यवसायामध्ये आलेले जे काही प्रॉब्लेम आहे, ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी मदत करतं. म्हणजेच त्या सोडविण्यासाठी जी काही ऍक्शन घ्यायची आहे, जो काही उपक्रम राबवायचा आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा बिझनेस इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी मदत करतं. म्हणून त्याला बिझनेस इकॉनॉमिक्स इज इन प्रिस्क्रिप्टिव्ह ऍक्शन नेचर असं सुद्धा म्हणता येईल. द नेक्स्ट, डायनामिक नेचर. बिझनेस इकॉनॉमिक्स कसं आहे? तर बिझनेस इकॉनॉमिक्स हे डायनामिक आहे. मग डायनामिक म्हणजे नेमकं काय? की जी गोष्ट स्थळानुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बदलत जाते त्याला आम्ही डायनामिक असं म्हणतो. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स काय आहे? तर हे डायनामिक इन नेचर आहे, ते गतिशील आहे. सो गतिशील म्हणजे नेमकं काय? सपोज आफ्टर युजिंग इकॉनॉमिक थिअरी वी हॅव कम टू वन conclusion and we apply this conclusion to solve the problem. It means not that we can use this conclusion or interference to all over the universe. की बिझनेस इकॉनॉमिक्स मधले सिद्धांत वापरून एखादं टूल्स आपण वापरून त्या ठिकाणी जर आपण एखादा निर्णय घेतलेला असेल तर तोच निर्णय सबंध जगामध्ये, वेगवेगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो लागू होईल असं आपण म्हणू शकत नाही. अर्थव्यवस्थेचे जे काही प्रकार आहेत की भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, समाजवादी अर्थव्यवस्था असेल किंवा मिश्र अर्थव्यवस्था असेल, कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट आणि मिक्स. म्हणून या देशातल्या अर्थव्यवस्थेसाठी किंवा या ठिकाणच्या एखाद्या उद्योगासाठी घेतलेला जो काही निर्णय आहे तो निर्णय इतर देशामध्ये लागू होईल असं नाही. येथील साखर कारखानदारीच्या संदर्भानं जर बिझनेस इकॉनॉमिक्सचे काही सिद्धांत वापरून निर्णय घेतला असेल तर तो क्युबा नावाच्या देशामधल्या साखर कारखानदारीच्या ठिकाणी वापरता येणार नाही. म्हणजेच काय? तर बिझनेस इकॉनॉमिक्स इज डायनामिक इन नेचर. द सोल्युशन ड्रॉन may not be applicable universally. It is not static in nature. ते स्टॅटिक नाहीये, म्हणजे ते स्थिर नाहीये. जसं की H2O भारतामध्येही पाणी होतं आणि अमेरिकेतही पाणी होतं, परंतु त्याला आपण स्टॅटिक असं म्हणतो. की इथेही आंबा झाडावरून खालीच पडतो आणि अमेरिकेतही फळ झाडावरून खालीच पडतं, कारण गुरुत्वाकर्षण आहे. म्हणजे ते स्टॅटिक आहे, ते सारखं आहे, परंतु इकॉनॉमिकच्या संदर्भात तसं होत नाही. ओके. नेक्स्ट, इट इज कन्सर्न विथ मायक्रो एज वेल एज मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी. आपण असं म्हणतो की मायक्रो बिझनेस इकॉनॉमिक्स इज क्लोजली असोसिएटेड विथ द मायक्रो इकॉनॉमिक्स, बट इट इज इन नेचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, बट इट इज इन नेचर मॅक्रो इकॉनॉमिक्स ऑल्सो as per as concern the analysis approach. की मायक्रो इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स हे जरी मायक्रो इकॉनॉमिक्स सारखं असेल तरी सुद्धा विश्लेषण करताना मात्र ते मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आधार घेतं असं म्हणायला आपल्याला त्या ठिकाणी संधी आहे. सो इट इज कन्सर्न विथ मायक्रो एज वेल एज मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी.
पुढचं ज्याचं जे नेचर आहे की नॉर्मॅटिव्ह इन नेचर, नॉट पॉझिटिव्ह इन नेचर. नॉर्मॅटिव्ह म्हणजे नेमकं काय, तर बिझनेस इकॉनॉमिक्स एम्फासिस is on normative theory. Business economics seeks to establish rules which help business firm to attain their goal. की नॉर्मॅटिव्ह म्हणजे की बिझनेस इकॉनॉमिक्स काय करतो, काही नियम त्या ठिकाणी स्थापित करतो आणि त्या नियमांच्या आधारे बिझनेस फर्मची जी काही गोल्स आहे, जे काही ध्येय आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करते. उदाहरणार्थ बिझनेस फर्मचं असं ध्येय आहे की कॉस्ट कमी करणं, उत्पादन खर्च कमी करणं, त्यानंतर मार्केट शेअर वाढवणं किंवा सेल्स वाढवणं, जे काही असेल, ही जी ध्येय अचीव करत असताना किंवा ती ध्येय मिळवत असताना त्या ठिकाणी बिझनेस इकॉनॉमिक्सचा त्या ठिकाणी आधार असतो. म्हणून बिझनेस इकॉनॉमिक्स सिक्स टू इस्टॅब्लिश रूल्स विच हेल्प बिझनेस फर्म अटेन देअर गोल्स. ओके. नेक्स्ट आहे की बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक म्हणजे नेमकं काय, तर बिझनेस इकॉनॉमिक्सच्या ज्या काही थिअरीज आहेत त्या आपण प्रॅक्टिकली प्रत्यक्षरित्या आपण त्या राबवू शकतो. उदाहरणार्थ मागणीची लवचिकता नावाचा जो काही सिद्धांत आहे तो आपण अस्तित्वामध्ये आणून त्याचा आपण वापर करू शकतो. किंवा पुरवठा आहे, किंवा इंडिफरन्स कर्व अनालिसिस आहे, किंवा वेगवेगळे जे काही सिद्धांत असतील सूक्ष्म अर्थशास्त्रातले किंवा मायक्रो इकॉनॉमिक्सचे, त्याचा वापर आपण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ प्रॅग्मॅटिक. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स इज मल्टीडिसिप्लिनरी. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय की त्याला मराठीमध्ये आपण आंतरविद्याशाखीय असं म्हणतो. मग आंतरविद्याशाखीय किंवा मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स यूज अ डिफरंट डिसिप्लिन टू सॉल्व बिझनेस प्रॉब्लेम. की जसं की मॅथमॅटिक्स आहे किंवा स्टॅटिस्टिक्स आहे किंवा ऑपरेशन रिसर्च आहे, यामधील सिद्धांत सुद्धा किंवा यामधील नॉलेज सुद्धा किंवा यामधले जे काही पोर्शन आहे, पार्ट आहे किंवा थिअरीज आहेत किंवा टूल्स आहेत, मुख्यत्वे टूल्स ज्याला आपण म्हणू, हे विश्लेषण करण्याचे जे काही टूल्स आहेत, प्रतिमान आहेत, मग ते मॅथमॅटिक्स मधले असो, स्टॅटिस्टिक्स मधले असो किंवा ऑपरेशन रिसर्च मधले असो, ते टूल्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. उदाहरणार्थ की मागणी असेल, पुरवठा असेल किंवा शेअर बाजाराचा निर्देशांक असेल किंवा इतर जे काही आर्थिक पॅरामीटर्स आहेत, जी काही मानांकन आहे, आर्थिक मानके आहेत, ती आर्थिक मानके उदाहरणार्थ कंपनीचा रेव्हेन्यू असेल, पार्टनरशिपचा प्रॉफिट असेल, तो निश्चित करण्यासाठी किंवा त्याचं मोजमाप करण्यासाठी आपण स्टॅटिस्टिकल चा आधार घेतो, म्हणजे आपण संख्याशास्त्राचा आधार घेतो आणि गणिताचा सुद्धा आपण आधार घेतो. म्हणून बिझनेस इकॉनॉमिक्सला काय म्हणता येईल आपल्याला, मल्टी डिसिप्लिनरी सुद्धा म्हणू शकतो. आणि 10व नेचर जे आहे डिसिजन मेकिंग. बिझनेस इकॉनॉमिक्स हेल्प्स टू मॅनेजमेंट टू टेक करेक्ट डिसिजन अँड प्रिपेअर अ फ्युचर प्लॅन. तर बिझनेस इकॉनॉमिक्सचे अतिशय महत्वाचं नेचर आहे, स्वरूप आहे की बिझनेस इकॉनॉमिक्सचा वापर करून आपण निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो. निर्णय प्रक्रिया राबविण्यासाठी बिझनेस इकॉनॉमिक्सचा त्या ठिकाणी महत्वाचा वाटा आहे. अशा पद्धतीनं बिझनेस इकॉनॉमिक्सचं नेचर आहे. फर्स्ट, इट इज द स्टडी ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस. सेकंड, क्लोज टू मायक्रो इकॉनॉमिक्स. थर्ड, आर्ट as well as science. Fourth, prescriptive action. Number 5, dynamic nature. 6, it is micro as well as micro theory. Normative, not positive in nature. Number 8, business economics is a pragmatic. आणि number 9, business economics is a multidisciplinary. आणि number 10, decision making. It helps to decision making. तर अशा पद्धतीने याचं नेचर आहे, सिंपल आहे. If someone asks you what is a business economics, then you have to reply, business economics means use economic theory to solve business problem. This is a business economics. It is the integration of economic theory to solve business problem. This is a business economics. Okay? I hope you understand this. मी तुम्हाला आता हे जे काही शिकवलेलं आहे याच्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ह्या नोट्स मिळतील. त्या गुगल क्लासरूम मध्ये सुद्धा तुम्हाला ह्या नोट्स मिळतील. सो टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी